आहेत का नाही एक नंबर. काळी आमच्याकडे आता ही फकं लागायला सुरू झालेत. तुमची बाग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. सो नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय आमच्या शेताकडं. हाय बघा पप्पू आणि ही आमची ताई, हिला तुम्ही ओळखता असाल तर चला आपण जाऊया. नमस्कार मंडळींनो, ही बघा ही आमची ताई आहे. तुम्ही हिला ओळखत असाल, मागच्या एका व्हिडिओमध्ये होती जिथं आम्ही दाखवलेलं काजूच्या बागेचं. आणि हा बघा हा पप्पू आहे. हाय कर रे. हां, सो आज आम्ही जाणार आहे आमच्या काजूच्या बागेकडं. तिथला तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवतो. आमची दिदी म्हणजे ताई पण आहे, तर चला भेटूया. तर आम्ही चाललोय आता आमच्या काजूच्या बागेकडं आणि हा आहे आमचा शेताकडचा रस्ता. तर मंडळीनो, आमच्या गावाकडे ना हे फणसाचे कुगले असतात. म्हणजे ही फणसाची छोटी छोटी फळं आहे, त्यांना आम्ही कुगले म्हणतोय आणि त्याची भाजी एक नंबर लागते. तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे ह्याला फणसाचे कुगले असं म्हणतात आणि याची भाजी पण केली जाते आमच्या कोकणामध्ये. तर आणि हे बघा आमच्याकडे करवंद, ही कच्ची करवंद दिसालेत का, ह्याला कोकणचा रानमेवा म्हणतोय आपण. ही कच्ची करवंद पण लागलेत, अजून पिकली नाही. हे बघा मंडळीनो, ही आहेत कच्ची करवंद. खायला खूप आंबट लागतात आणि भरपूर लागले. पिकल्यावर गोड आंबट लागते. आमच्याकडे करवंद म्हणतात. हे बघा कशा आहेत. ही पण वेगवेगळे असतात. लाल असायच्या आतमध्ये लाल पण असतात, पांढरे पण असतात, ते आंबट असतात. आणि लाल असतात ती गोड असतात. याला करवंद असतात. अशी दीदी ना माहिती द्यायला करवंद कशी. तर आपण हे खाऊन बघूया. आंबट आहेत, खूप आंबट आहेत भरपूर. या करवंदाची चटणी पण केली जाते, मस्त लागते. लोणचं पण केलं जातं. चालतं याला. हे बघा इकडं आम्ही ते आपण फापटं किंवा पातरपिनं म्हणतोय ना, ती खायला आलोय. इकडे बघा. आणि हे जे तुम्हाला दिसायलंय ना, हे बारीक फळ, या फळाला आमच्याकडं पातरपिन्न असं म्हटलं जातंय. तर हे बघा हे फळ आहे. तर मित्रांनो, हे फळ तुम्ही खाल्लंय काय? आमच्याकडे याला फापटं सुद्धा म्हणतात किंवा पातरपिन्न म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा काळ्या प्रकारे असतंय, काळं. हे बघा. आणि मंडळीनो, आमच्या शेताकडचा तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू दाखवतोय, एक नंबर आहे. हे बघा मस्त डोंगर, झाडी. ते म्हणतात ना, शहरामध्ये आपण कितीही धावपळ केलो तर शेवटी गावाकडं मन हे यायला एकदम उत्सुक असते. ते या कारणामुळे. हे बघा हे आमच्या गावाकडचा म्हणजे शेताकडचा व्ह्यू आहे. मस्त डोंगर आहे बघा. सो भटकत भटकत आम्ही आलोय आता आमच्या काजूच्या बागेमध्ये. ही बघा आमची दिदी आहे. हे बघा ह्याला काय दमबिम काय भरत नाही. हा एकदम स्ट्रॉंग आहे, स्टील बॉडी. आणि तुम्हाला दाखवतो आमच्या काजूची बाग. समोर तुम्हाला एक मस्तपैकी काजूची बाग, काजूचे झाड असं काय लागले ना, तुम्ही बघून थक्क व्हाल. सो मंडळीनो, फायनली आम्ही आमच्या काजूच्या बागेमध्ये आलोय. हे बघा. सो तर आमची दिदी ना तुम्हाला काजू दाखवणार आहे. चला. हे बघा आहे का नाही कोकणचं सोनं. तर ही काजू ना एकदम छोटी आहे, पण त्याला काजू कसलं मस्त लागलेत बघा. हे बघा किती भरपूर पीक आहे, मस्त लागले बा. आता ह्या कच्च्या काजूची आम्ही भाजी करणार आहे. हे बघा एक थोड्या दिवसांनी पिकतील, पण तोपर्यंत आपल्याला वेट करायला लागणार. नंतरचा व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करेन. तर ही बघा आमची पूर्ण बाग आहे. हे बघा आमची बाग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुणाकुणाला काजू पाहिजे असतील त्यांनी पण कमेंट करा. आणि इकडे बघा, हां ही हिरवी काजू आहे, अजून पिकली नाही ही. पण ह्यातले आतमधले गर काढून भाजी पण करतात याची. हां छान लागते भाजी. तर आपण कोकणकर काय श्रीमंत आहोत सांग जरा, सांग. आज जगभर 1000 किंवा 1500 रुपये किलो काजू असताना, परंतु कोकणमध्ये आज आम्ही ही भाजी दररोज आमच्या जेवणामध्ये दररोज भाजी असणार आहे. त्यामुळं आमचं कोकणकर श्रीमंत आहे. कसं आहे, ब्रँड आहे की नाही. हे बघा हे आमच्या अशा काजू लागलेत आहेत का नाही. तिकडनं बंद झाली.
सो बहीण काय म्हणते बघा. काय सांगू आमची बाग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा कशा आहेत आमच्या काजवा, आहेत का नाही एक नंबर. काळी आमच्याकडे आता ही फकं लागायला सुरू झालेत. ह्याची मस्तपैकी भाजी करणार आणि खाणार. कोणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, पण नाही देऊ शकत. हे बघा हे असे असतात काजू. ह्याला ॲक्च्युली आता ते बोंडे नाही लागलेत. मागच्या व्हिडिओमध्ये एकच तुम्हाला दाखवलं आहे. हां इथं आहेत बोंडे, तुम्हाला दाखवतो. दिसायला असेल खाली तुम्हाला एक. हा बघा, हा बघा, हा बोंडा लागला आहे का नाही कसा. आपण त्याला आता तोडूया. सो हे बघा काजू. ओके इथे एक लागला आहे पण तो नाही तोडायचा. हे असे असतात बघा काजू मित्रांनो. खरंच हा काजूच्या बागेमध्ये आल्यानंतर खरं लय भारी वाटतंय, मस्त एकदम. काजू सीझन 3 महिन्यात असतंय, पण आपण वाट बघत असतोय केव्हा एकदा काजू सीझन येतंय. आणि ते आता फायनली आले बघा, मस्त काजू लागलेत. आणि ही थोडीशी कवळी आहेत. ह्याच्यामधली बी आपल्याला नाही भेटणार, म्हणजे भाजी करायला नाही उपयोग होणार. पण हे जे असतंय ना, ही बरोबर भाजीच्या लेवलला झाले बा चांगली, तर ही आपण तोडून भाजी करू शकतोय. हा असा असतोय बोंडा. मागच्या वेळेला मी दाखवला तो लाल कलरचा होता, हा पिवळ्या कलर झाला आहे, थोडासा ऑरेंज कलरचा. आम्ही जाणार आहे खाली. की तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मेन गोष्ट म्हणजे कमेंट करायला विसरू नका. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मित्रांनो. ही जी मागं दिसायला ना, ही माझी बहीण आहे. खूप जणांनी कमेंट केलेत की तुझी मम्मी आहे का, तर माझी मम्मी नाही आहे, ही माझी मोठी बहीण आहे. सांग मी कोण आहे तुझा? माझा भाऊ आहे धाकटा. हां बघा, लहान. तिचाने माझा चेहरा थोडासा मॅच होतोय, त्यामुळे कोणी सगळ्यांना वाटतं की ही माझी मम्मी आहे. पण ही माझी मम्मी नाही आहे, ही माझी ताई आहे मोठी, आणि मी सगळ्यात लास्ट. त्यामुळं एज डिफरन्स असल्यामुळं. आणि हां त्याचा मुलगा म्हणाला तर हा आहे त्याचा मुलगा. हे बघा हा आहे तिचा मुलगा. तर मंडळींनो, आमची दिदी आहे म्हणजे ताई आम्ही म्हणतो ना, ही आमच्या गावाकडे आले शिमग्यानिमित्त. आणि आम्ही दोघं जण आलोय, म्हणजे भाचा पण आहे. आम्ही तिघं जण आलोय आमच्या काजूच्या बागेकडं. तर ताई तुला कसं वाटलं आमची बाग बघून? बरं वाटलं रे. पहिला छोटी छोटी झाडं होती, आता फार मोठी झालीत. हा लागायलेत काजू, भरपूर काजू लागायलेत. हा तर तुला कसं वाटलं? भारी वाटलं का नाही? भारी वाटलं. तर मित्रांनो, ही एक काजू मस्त लागले बघा भरपूर. अशा जर सगळ्या झाडांना काजू लागल्या तर चांगलं होतंय, पीक मस्त मिळत आहे. आणि इथं खाली एक बोंडा पडलाय, ते बघा असं पिकल्यानंतर ना आपोआप तो खाली पडतोय. आणि हे बघा ही अशी असते काजूची बाग, झाडं. या झाडाला दरवर्षी चांगलंच पीक येतंय. हे बघा हे असं असतंय. ती ताई आमची तिकडे काजू तोडाल्या. काय ताई आज काजूच्या भाजीचा बेत आहे काय? नाही पिकल्यात, मग ते काढायला हे हा 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 वाळलेत. हा मग ते काढायचं. काढायचं. आणि काजूची भाजी केव्हा आपण बनवायची? चालते की उद्या पण बनवलीत, पण आज नको ना? आज नको. आज आपल्या घरी काय आहे? चिकन मटन आहे ना? स्पेशल आहे. हा मग उद्या कर. आमच्याकडे धुळवट असं म्हणतात. हा आमच्याकडे बघा धुलवट आहे, त्यामुळं धुलवट दिवशी आम्ही नॉनव्हेज बनवतोय. तर आम्ही काजूची भाजी उद्या बनवणार आहे. बनवतो. आता काय इकडनं 3 महिने आम्ही काजूची भाजीच खाणार रोज. तर मंडळींनो, आम्ही चाललोय आता घरी. बाग वगैरे फिरून झाली, संध्याकाळ होत चाललंय, त्यामुळे आम्ही घरी चाललोय. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.